नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ही महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका. सध्या या मालिकेत मधुभाऊची कोर्ट केस सुरू आहे, ज्यामध्ये साक्षी आणि प्रिया अडकले आहे. या केसचे काय होणार, मधुभाऊचे काय होणार, साक्षी प्रियाला शिक्षा होणार की नाही आणि सायली अर्जुनचे पुढील आयुष्य कसे असणार ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका तमिळ मालिका रोजाचा मराठी रिमेक आहे व रोजा या मालिकेच्या कथानकानुसार ठरलं तर मग या मालिकेत पुढे काय बघायला मिळू शकते ते आपण बघू. रोजा या मालिकेत काही पात्रांचे नाव सारखेच आहे तर काहींमध्ये बदल आहे, पण मी तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेच्या पात्रांचे नाव घेऊन सांगणार. आपण थेट केसच्या निकालाबद्दल बोलू. तर मित्रांनो, रोजा या मालिकेच्या कथानकानुसार केसचा निकाल मधुभाऊंच्या बाजूने लागणार. अर्जुन मधुभाऊला निर्दोष सिद्ध करणार आणि साक्षी प्रियाला शिक्षा होणार. साक्षी प्रियाला तुरुंगात जावं लागणार. मात्र इथे पूर्णा आजी माती खाणार. प्रिया निर्दोष आहे, तिला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पूर्णा आजी सायलीवर दबाव टाकणार, कारण पूर्णा आजीसाठी प्रिया म्हणजे तन्वी. यामुळे प्रिया तुरुंगातून बाहेर येणार आणि अर्जुन सायली विरोधात पुन्हा कटकारस्थान सुरू करणार. आता या कटकारस्थानाबद्दल आपण काही बोलू नाही, आपण मालिकेत काय सकारात्मक घडणार त्याबद्दल बोलू. तर मित्रांनो, प्रतिमाची स्मृती परत येणार. सर्वजण सायलीला अर्जुनची पत्नी म्हणून स्वीकारणार, तर प्रियाचं खोटं सुद्धा बाहेर येणार. यात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे रोजा या मालिकेच्या कथानकानुसार प्रियाला सुद्धा तिचे खरे आईबाबा मिळतात. मात्र प्रियाची कटकारस्थानही सुरूच राहणार आहे. रोजा या मालिकेच्या कथानकानुसार या मालिकेचा पहिला सीझन इथेच संपते. दुसऱ्या सीझनच्या कथानकामध्ये 24 वर्षाचा मोठा गॅप दाखवला आहे. दुसऱ्या सीझनमध्ये अर्जुनचा मृत्यू दाखवला आहे. सायली अर्जुनच्या मुलीची आई दाखवली आहे. मात्र त्या दोघी सुभेदार यांच्या घरी न राहता अर्जुनने बांधलेल्या अनाथ आश्रमात राहते असे दाखवले आहे. आणि आता हे कथानक सायली आणि तिच्या मुलीभोवती फिरत असते. तर मित्रांनो, हे रोजा मालिकेत दाखवले आहे व ठरलं तर मग ही मालिका रोजा या मालिकेचा रिमेक असल्यामुळे हे सर्व ठरलं तर मग मध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. मात्र यात बदल सुद्धा होऊ शकतो, कारण याआधी ठरलं तर मग मालिकेत काही बदल करण्यात आले आहे. जसे ठरलं तर मग मध्ये अश्विन प्रियाचे लग्न, मात्र रोजा या मालिकेत अश्विनचे लग्न प्रियासोबत नाही तर पूजा नावाच्या मुलीसोबत दाखवले आहे. तसंच ठरलं तर मग मध्ये सध्या कल्पना, अश्विन आणि प्रताप यांना सायली विरोधात दाखवले आहे. मात्र रोजा या मालिकेत या तिघांनाही नेहमीच सायलीच्या बाजूने दाखवले आहे. तुमचं मत काय? तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेत समोर काय बघायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.